नमस्कार, टॉक अँड टिप्स विथ किरण मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर आज आपण जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बुक कव्हर डिझाईन अफिनिटी सॉफ्टवेअर मध्ये कसं करायचं ते आपण बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसिजर जी आहे ती एक्सप्लेन केलेली आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. तर बघा या पद्धतीचं मी एक मॉकअप सुद्धा क्रिएट केलेलं आहे बुक कव्हरचं. ओके, हे मॉकअप कसं क्रिएट करायचं हे शेवटला मी दाखवलेलं आहे. त्याच्या पहिले आपण जी काही डिझाईन आहे ती करून घेऊया. ओके, हे मॉकअप्स क्रिएट करायच्या पहिले आपण डिझाईन क्रिएट करून घेणार आहोत. तर बघा मी जाते सगळ्यात पहिले ते म्हणजे आपल्या अफिनिटी सॉफ्टवेअर. ठीक आहे, अफिनिटी सॉफ्टवेअर ओपन करायचंय. कसं ओपन करायचं, इन्स्टॉल कसं करायचंय ते प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये आपण बघितलेलं आहे. क्रिएट वर क्लिक करते आणि नॉर्मल A4 साईजचा पेज घेते. ठीक आहे, A4 साईजचं कव्हर आपल्याला डिझाईन करायचं. आता कव्हर डिझाईन करताना तुमच्या बुकची साईज काय आहे त्यानुसार तुम्हाला डिझाईन करायचं आहे. ठीक आहे, जर तुमचे म्हणजे कस्टम साईज असेल तर इथून तुम्ही विड्थ आणि हाईट ऍड करून क्रिएट डिझाईन क्लिक करू शकता. ठीक आहे, क्रिएट डॉक्युमेंट. आता मी A4 वर क्लिक करून क्रिएट डॉक्युमेंट वर क्लिक करते. ठीक आहे, क्रिएट डॉक्युमेंट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचा पेज जो आहे तो मिळणार आहे. तर बघा ही डिझाईन मी ऑलरेडी केलेली आहे. अशी सेम ॲज इट इज डिझाईन कशी क्रिएट करायची अफिनिटी मध्ये आपण जे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये टूल्स शिकले होते त्याचा यूज करून ही डिझाईन बनवलेली आहे. एकदम ऍडव्हान्स लेवलला नाहीये, बेसिक तुम्ही प्रॅक्टिस म्हणून ही डिझाईन जी आहे ती बनवू शकता. ठीक आहे, आता बघा A4 साईज घेतली आहे, त्यामध्ये आपल्याला टेक्स्ट जो आहे तो ऍड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, टेक्स्ट ऍड करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी बघा टेक्स्ट, ओके, आर्टिस्टिक टेक्स्ट टूल, ओके, टेक्स्ट बॉक्स घेते. त्यामध्ये टेक्स्ट जो आहे तो आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, जिओमेट्रिक डिझाईन. जिओमेट्रिक डिझाईन. ठीक आहे, याला रिसाइज करू शकतात तुम्ही, साइडने रिसाइज करू शकतात, मूव टूलने मूव करू शकतात. ठीक आहे, मूव टूलने मूव करू शकता. हे सगळे आपण प्रिव्हियस ज्या व्हिडिओज आहे त्यामध्ये बघितलेला आहे. ठीक आहे, जर बेसिकच्या प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर व्हिडिओ जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे, जाऊन चेक करू शकता. हा टेक्स्ट ऍड करून घेऊया. ठीक आहे, त्यानंतर याला कंट्रोल जे ने डुप्लिकेट करू शकतो आपण. कंट्रोल जे. ओके, जिओमेट्रिक डिझाईन. आता याला जो फोंट आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे. ठीक आहे, फोंट ऍड करून घ्यायचा आहे. आता यामध्ये बघा इथे वरती फोंट आपण इथून ऍड करू शकतो. ठीक आहे, या टाइप घेऊया डिझाईनला सुद्धा. ठीक आहे, आता याची फोंट साईज तुम्ही कमी जास्त करू शकणार आहात. आता मला याला काय करायचंय, उभ्यामध्ये करायचंय, रोटेट करायचंय. ठीक आहे, तर त्यासाठी बघा हा वरती गोल आहे. टेक्स्टला सिलेक्ट केल्यानंतर इथे वरती गोल आहे, तिथून तुम्ही त्याला रोटेट करू शकताय. ठीक आहे, या पद्धतीने. देन ह्या डिझाईनला पण आपल्याला रोटेट करायचंय प्रॉपर असं. शिफ्ट की दाबून ठेवली तर एकदम स्ट्रेट मध्ये रोटेट होणार आहे. ठीक आहे, साईज थोडी कमी करते. ठीक आहे, तुम्हाला हवा तो फोन घेऊ शकतात, कलर चॉईस करू शकतात. कलर, ओके, याला ब्ल्यू घेऊया. ठीक आहे, पूर्ण टेक्स्टाईल वगैरे इथे तुम्हाला ऍड करून घ्यायची आहे. प्रॉपर लेवलला ती इथे ऍड करून घ्यायची आहे. आता यावर बघा आपण टेक्स्ट ऍड करून घेतले तर प्रॉपर एक शेप्स ऍड करायचे. ठीक आहे, बेसिक लेवलला आपण प्रॅक्टिससाठी कव्हर बनवतो आहोत, कारण की आपल्याला टूल्सची प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी. ठीक आहे, टूल्स आपण बघितले होते. एक रेक्टँगल टूल घेते. ओके, एक आपण मार्जिन पहिले सेट करून घेऊया किती एरियामध्ये आपल्याला टेक्स्ट बॉक्स ऍड करायचा आहे. ठीक आहे, समजा आपल्याला
एवढ्या एवढ्या पार्ट मध्ये टेक्स्ट बॉक्स ऍड करायचा आहे. ओके, या पार्ट मध्ये शेप एलिमेंट्स घेते. ठीक आहे, रेक्टँगल टूल घेते, शेप्स ऍड करते इथे. ठीक आहे, इथून शेप जो आहे तो ऍड करूया. याला कलर, आता कलर पिकरने तुम्ही सेम जो फोंटला कलर दिलाय तो घेऊ शकता. ठीक आहे, कलर पिकर टूलने तुम्ही जो कलर आहे जो तुम्ही फोंटला दिलेला आहे तो सेम घेऊ शकता. कलर पिकर टूल पण आपण बेसिक मध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला शेप्स जे आहे ते ऍड करायचे आहेत पेजवर. याला पण तुम्ही कंट्रोल जे करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने. आणि आता हे दोन्ही शेप्स शिफ्ट की दाबून प्रेस क्लिक करायचे, सिलेक्ट मूव. हे बघा, मूव टूल घेतलाय आणि त्यानंतर शेप्स जे दोन्ही आहे ते सिलेक्ट करते शिफ्ट की दाबून आणि एक साइज मध्ये त्याला ऍडजस्ट करून घेते. ठीक आहे, तर बघा इथे पण मी सेम ऍज इट इज दोन शेप्स जे आहे ते घेतलेले आहे. ठीक आहे, आता बघा पूर्ण शेप्स जे आहेत ते तुम्ही ऍड करून घेऊ शकता त्यावर. त्यानंतर कलर जे आहे ते आपण नंतर चेंज करूया. ठीक आहे, कलर्स नंतर चेंज करूया. आता हा जो खाली आपण पहिले बॉक्स घेतलेला होता तो फक्त आपल्याला साईज साठी घेतलेला, तो मी डिलीट करून घेते. ठीक आहे, त्यानंतर आता हा जो बॉक्स आहे त्याला सध्या तरी मी ब्ल्यूच कलर ठेवते. ओके, कंट्रोल जे करून शेप्स जे आहे ते ऍड करून घेते. बघा इथे मी सगळे शेप्स ऍड करून घेतले आहेत. ओके, इंडिव्हिज्युअल शेप्स जे आहे ते पेजला ऍड करून घेतले आहे. जर त्याला तुम्हाला बॉर्डर हवी असेल तर ऍड करू शकतात. मी बॉर्डर 0 जी काय आहे ती ऍडजस्ट केलेली आहे. ठीक आहे, शेप्स पूर्ण तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचे. ठीक आहे, ह्या ज्या लाईन्स दिसत आहेत त्यात सुद्धा तुम्ही अशा हाईड करू शकता. थोडा ऍडजस्ट केला ना एरोनी शेप की त्या हाईड करू शकतात या पद्धतीने. ठीक आहे, बघा लाईन्स आपल्या ऍडजस्ट होत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या लाईन्स ज्या आहेत त्या ऍडजस्ट करून घ्या. देन आता आपल्याला यामध्ये शेप्स दुसरे जे काही आहे ते ऍड करायचे आणि यांचे कलर्स जे आहेत ते चेंज करायचे आहे. ठीक आहे, आता कलर कॉम्बिनेशन नुसार मी ह्या डिझाईन मध्ये बघा इथे जो आहे तो व्हाईट कलर यूज केलेला आहे. ठीक आहे, या इथे व्हाईट कलर यूज केलेला आहे. ठीक आहे, इथे बघा मी आता व्हाईट कलर घेते. इथून कलर ऑप्शन मध्ये इथं कलर पिकर घेते. ठीक आहे, कलर पिकर टूल आणि व्हाईट कलर इथे सिलेक्ट करते. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला एक शेप ऍड करायचा आहे त्यावर. ठीक आहे, कुठला शेप ऍड केलाय मी. ओके, यामध्ये बघा वेगवेगळे शेप्स दिलेले आहेत. डोनट ऍड करते. ओके, हा बघा, हा आता जो ब्लॅक झाला ऑटोमॅटिकली. ओके, आता हा जो आपण वरती शेप ऍड केलाय त्याला वेगळा कलर देऊ शकतोय. ठीक आहे, इथे बघा मी ब्ल्यू कलर ऍड केलाय. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्हाला कलर जो आहे तो ऍड करून घ्यायचा आहे. ओके, कलर पिकरने सुद्धा करू शकतात ब्ल्यू कलर. ठीक आहे, म्हणजे सेम कलर मध्ये डिझाईन जी आहे ती होणार आहे. या पद्धतीने तुम्हाला सगळे शेप्स जे आहे ते यावर ऍड करून घ्यायचे आहे. ठीक आहे, इथे जे काही शेप्स आहे ते तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहे. समजा फॉर एक्झाम्पल आता आपण वेगळा अजून एक इथे शेप घेऊया. ठीक आहे, आता इथे समजा मागे आपण कलर देतोय ब्ल्यू, तर त्यावर कॉम्बिनेशन मी जो यूज केलाय तो आहे पिंक कलर. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला सगळे शेप्स जे आहे ते यावर ऍड करून घ्यायचे आहे. ठीक आहे, पूर्ण शेप्स ऍड करायला खूप वेळ लागेल आणि व्हिडिओ खूप लेंदी होईल. त्यासाठी मी सगळे शेप्स जे आहे ते ऍड करून घेते. ठीक आहे,
तर बघा या पद्धतीने मी शेप्स ऍड करून त्याला फक्त कलर चेंज केलाय, दुसरं काहीच यूज केलेलं नाहीये. इथे फक्त रेक्टँगल्स ऍड केले, सगळे शेप्स ऍड करून इथे रेक्टँगल बॉक्स ऍड केलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे टेक्स्ट टूल केलाय आणि इथे एक ट्रायंगल जो आहे तो ऍड केलेला आहे, जो पेन टूलने क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, पेन टूलने क्रिएट केलेला आहे. आता समजा पेन टूलने कसा क्रिएट करायचा, तर हे बघा इथे एक पॉइंट देते, इथे एक पॉइंट देते आणि जो आपल्याला शेप हवा तो आपण क्रिएट करू शकतो, त्याला कलर सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे, आणि त्याला मूव्ह करू शकतात. ठीक आहे, कलर जो हवा तो तुम्ही देऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला जी काही डिझाईन आहे अशी बनवून घ्यायची आहे. ठीक आहे, सगळे शेप्सच ऍड केले, वेगळं काहीच नाहीये त्यामध्ये. आणि त्यानंतर आता ही फाईल सेव्ह कशी करायची, तर तुम्हाला अफिनिटी मध्ये सेव्ह करायची असेल, त्यावर पुन्हा जर तुम्हाला काम करायचं असेल कधी नंतर, तर तुम्ही फाईल मध्ये जाऊन सेव्ह ऑप्शनवर क्लिक करू शकता. ठीक आहे, फाईल मध्ये जाऊन सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जर ती ऑलरेडी सेव्ह असेल आणि तुम्ही काही चेंजेस केलेत, तर मग सेव्ह ॲज करून त्या फाईलचं नाव द्यायचं आहे आणि सेव्ह करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर एक्सपोर्ट जेपीजी मध्ये जर तुम्हाला सेव्ह करायची असली, ठीक आहे, तर फाईल मध्ये बघा इथे खाली एक्सपोर्ट ऑप्शन आहे, एक्सपोर्ट वर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर हे बघा इथे एक्सपोर्ट वर क्लिक करा. इथे तुम्हाला कुठल्या फाईल मध्ये सेव्ह करायचं आहे, जेपीजी, मीडियम क्वालिटी, हाय क्वालिटी, बेस्ट क्वालिटी, त्या प्रकारे सिलेक्ट करा. जर पीएनजी हवाय पीएनजी मध्ये त्या पद्धतीने सिलेक्ट करू शकता. आता मला जेपीजी मध्ये सिलेक्ट करायची ही फाईल आणि सिम्पली एक्सपोर्ट वर क्लिक करायचंय आणि ते काही जे नाव असेल तुमचं ते सेव्ह करायचंय. तुमच्या कम्प्युटरमध्ये ही फाईल सेव्ह होईल. ओके, आता आपलं हे झालं फाईल बनवायची कशी आणि सेव्ह कशी करायची. ठीक आहे, आता याला मॉकअप क्रिएट करायचा आहे समजा तुम्हाला, तर तो मॉकअप कसा क्रिएट करायचा तर ते सांगते. तर मॉकअप क्रिएट करण्यासाठी मी कॅनवावर आली आहे. ठीक आहे, कॅनवामध्ये क्रिएट वर क्लिक करते. ठीक आहे, आणि क्रिएट व्हिडिओ. ठीक आहे, समजा मला मॉकअपची व्हिडिओ क्रिएट करायची आहे. क्रिएट व्हिडिओ, व्हिडिओ लँडस्केप साईज घेते. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय करायचंय, एलिमेंट्स मध्ये बुक मॉकअप, इथे तुम्हाला सर्च करू शकतात. ठीक आहे, मॉकअप्स, एकच मिनिट. बुक मॉकअप्स मध्ये मॉकअप वर क्लिक करायचंय. ठीक आहे, बुक मॉकअप मध्ये मॉकअप वर क्लिक करायचंय. इथे काही जेपीजी व्हिडिओ कुठलेही ऑप्शन आहेत. ठीक आहे, आता समजा फॉर एक्झाम्पल मला यामध्ये मॉकअप हवाय, या पद्धतीने मॉकअप हवाय. ठीक आहे, हा जो आहे साइड एरोने तुम्ही बिग किंवा स्मॉल करू शकताय. ठीक आहे, बिग किंवा स्मॉल करू शकताय. आणि त्यामध्ये जो आपला फोटो आहे तो ऍड करायचा आहे. तर फोटो कसा ऍड करायचा, अपलोड वर क्लिक करायचं, अपलोड फाईल्स. ठीक आहे, आणि जी आपली जेपीजी फाईल असेल, ठीक आहे, जेपीजी फाईल असेल ती यामध्ये ओपन करायची आहे. ओपन झाल्यानंतर तिला इथे अपलोड मध्ये सिलेक्ट करायचंय. ठीक आहे, अपलोड मधून सिलेक्ट करायचंय. ठीक आहे, आता याला आपण एक मिनिट बॅकग्राऊंडला सेट होते, डिटॅच फ्रॉम बॅकग्राऊंड करते. ठीक आहे, मागे गेले. तर आता याला काय करायचंय, ही जी आपण फाईल घेतली ती सिम्पली दाबून धरायचंय त्यावर. ठीक आहे, त्या डिझाईनला दाबून धरायचंय आपल्या बोटाने किंवा माऊसने आणि या डिझाईनवर असं घेऊन जायचंय. थोडासा वेळ लागेल, 1-2 सेकंदाचा टाइम घेईल आणि यामध्ये जे आहे ते ऑटोमॅटिकली मॉकअप जे आहे ते ऍड होऊन जातं. बघा इथे मॉकअप आपलं जे आहे ते ऍड झालेलं आहे बघा. ठीक आहे, सिम्पली 1 क्लिक मध्ये. आता प्ले करूया. बघा छान पद्धतीने मॉकअप जे आहे ते आपलं बुकचं क्रिएट झालंय. जर समजा अजून वेगळं हवं असेल तर वेगळे आपण भरपूर ज्या डिझाईन आहे त्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता. ओके, भरपूर डिझाईन आहे ज्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे, फोटो सुद्धा आहेत. आता समजा हा फोटो आहे, ऍड करूया पेज, ब्लँक पेज घेते. ठीक आहे, फोटो मध्ये घेऊया. आता हा फोटो आहे बुकचा मॉकअप मध्ये. ओके, एलिमेंट्स मध्ये मॉकअप, त्यामध्ये आता मी जो फोटो आहे तो ऍड करते.
आणि तो इथे ऍडजस्ट करते. ठीक आहे, फोटो इथे ऍडजस्ट करते. त्यावर फक्त घेऊन जायचा फोटो. या पद्धतीने मॉकअप्स जे आहे ते क्रिएट होणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला मॉकअप जे आहे ते तुम्ही कॅनवाचा यूज करून बनवू शकता. त्यानंतर मी अजून एक मॉकअप बनवलेला आहे. हे बघा, या पद्धतीने हे सुद्धा तुम्ही कॅनवामध्ये बनवू शकतात. नॉर्मल बुक आहे ज्यामध्ये जे काही आपली डिझाईन आहे ती ऍड केली आणि मागे बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे आणि त्यानंतर तो शेअर वर क्लिक करून डाउनलोड ऑप्शनने जेपीजी मध्ये डाउनलोड करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला डिझाईन बनवून त्याचं मॉकअप सुद्धा तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कशी वाटली ते. बाय.